आजच्या कार्यक्रमामध्ये मी सौ मीरा इनामदार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सगळ्या श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. रामकृष्ण नीती संवाद निरूपणाचा आज सांगतेचा दिवस. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात संध्याताई जोगळेकर यांनी 5 श्लोक आणि जपाची एक माळ याने करावी अशी मी त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संताचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. 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 श्रीराम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री रामचंद्र की जय. श्री विष्णूंना नमन केलं आणि त्याच्यानंतर तुमच्यासारख्या जगदीश मूर्ती श्रोत्यांनाही मी वंदन करते
आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. यावर्षी जो संवादात्मक कार्यक्रम करताना आम्ही जो विषय घेतला होता तो रामकृष्ण नीती असा विषय आहे. त्यासाठी त्यांच्या थोडा चरित्राचाही आढावा घेतला आणि त्यातल्या घटनाक्रमांचाही आधार घेतला आणि त्यामुळे त्या त्या प्रसंगामध्ये त्यांनी असं काय काय केलं, त्यांचा उद्देश काय होता, अशा अनेक प्रसंगांमधून त्यांची उत्तरं आपण मिळवली. हे सगळं करत असताना आपण एक लक्षात घेतलं की अवतार कार्य सिद्ध करताना श्रीकृष्णाने दैवी सामर्थ्याचा वापर केला होता, पण श्रीरामाने मानवी गुणवैभवाचा उपयोग करून घेतला. अवताराची योजना, त्यानुसार त्यांचे गुण, शौर्य, नेतृत्व हे सगळं आपण पाहिलं आणि त्यांनी कशी नीती आखली, मग ते लग्न असो किंवा युद्ध असो, पण त्यांनी जी नीती आखली तीही आपण पाहिली. आज या दोन अवतारांचं देवत्व आपण पाहणार आहोत, त्यांनी केलेला उपदेश आणि त्यांच्या अवतार समाप्तीचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी थोडा नीतीचाही विचार करणार आहोतच, पण या सगळ्याला आपण छान प्रतिसाद दिलात, अत्यंत मनापासून प्रतिसाद दिलात आणि त्याप्रमाणे युट्यूबवर आम्ही जे व्हिडिओ टाकले त्यालाही छान प्रतिसाद मिळत आहे. हे सगळं बघितल्यावर आपणा सर्वांचे आभार मानणं तितकंच स्तुत्य ठरेल. त्यामुळे मी सर्वांचे तुमचे आभार मानते. मी आणि माधवी आम्ही दोघीही मिळून आभार मानतो. आणि त्यानंतर मी एक सगळ्यांना म्हणजे विनंती करते म्हणा की सर्वांनी सकल संत विचार मंच हा जो चॅनल आहे, वैविध्यपूर्ण असा आध्यात्मिक कार्यक्रम त्याच्यावर पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करावा आणि कार्यक्रमांना लाईक करावं, अशी मी तुम्हाला विनंती करते. आता थोडंसं आपल्या विषयाकडे वळूया. आपण बघितलं की कृष्णाकडे गोकुळात असताना, मी काय म्हणते गोकुळात असताना श्रीकृष्णाकडे सैन्य नव्हतं, सामग्री नव्हती, काही नव्हती. हे नारायणी सेना वगैरे सगळं नंतरच आहे की ज्याच्यामध्ये गोपही होते, योद्धा म्हणून गोपही होते, यादवही होते, सात्यकी त्याचा सेनापती होता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण ज्या वेळेला तो गोकुळात होता त्यावेळेला त्याच्याकडे सैन्यही नव्हतं आणि काही सामग्रीही नव्हती. पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मेहनतीने त्यांनी सर्व निर्माण केलं. गोकुळापासून छोट्या छोट्या बदलांना त्यांनी सुरुवात केली आणि मग मथुरा, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर अशी एक एक मजल गाठत गेला. आर्थिक दृष्ट्या ज्या वेळेला देश दुर्बल होतो, म्हणजे गरिबी देशामध्ये पसरते, ही गरिबी आली की आपोआप शिक्षण घेण्याची कार्यक्षमता कमी होते, मग नोकऱ्या धंदे काही राहत नाही आणि देश गरिबीच्या दुष्टचक्रामध्ये फसून जातो. त्यातून स्वबळावर आपण जर आत्मनिर्भर होऊन देशाला उन्नतीकडे नेऊ शकतो, आपल्या स्वबळावर आत्मनिर्भरतेवरती आपण त्या देशाला उन्नतीकडे नेऊ शकतो, हे आपल्याला श्रीकृष्णाने दाखवलं. ज्याच्याकडे गोकुळात असताना फारसं काही नव्हतं, पण नंतर आपण त्याचा चढता आलेख बघितला तर हे आपल्या लक्षात येतं. पण या सगळ्यासाठी नीतिमत्तेचं अधिष्ठान पण असायला हवं, हे श्रीरामाने आपल्याला सांगितलं, त्याच्या वर्तनातूनच दाखवून दिलं. असे हे श्रीराम आणि श्रीकृष्ण आपली दैवत आहेत. आजकालचा जर आपण विचार केला, थोडा विषयांतर करते पण तरी सुद्धा आजकालचा जर विचार केला तर आम्हाला सगळं फुकट हवं असतं. सरकारने हे द्यावं, सरकारने ते द्यावं, सरकारने अमुक करावं. आपण काय करायचंय? सरकार म्हणजे तरी कोण आहे? आपणच आहोत ना. मग आपण काय करायचं? त्यामुळे सरकारने हे द्यावं, ते द्यावं, असं सगळं फुकटचं आपल्याला मिळावं अशी आपली वृत्ती तयार झालेली आहे. पण महाभारताच्या युधिष्ठिराचे काही गुण यातनं आपल्याला घेण्यासारखे, म्हणून हा उल्लेख केला. कारण युधिष्ठिर हा क्षत्रिय श्रेष्ठ असा असल्यामुळे तो अधर्माने मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा सहजपणे स्वीकार करत नाही. मी मेहनत केली नाही तर मी ते फुकट का घेऊ, असं म्हणण्याची त्याची वृत्ती होती. त्यामुळे अधर्माने मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी सहजपणे स्वीकारच केलेला नाही. मग ते राज्य असो किंवा सत्ता संपत्ती असो, पण दुसऱ्याच्या बळावर मिळवलेल्या फुकटच्या गोष्टींचाही त्यांनी स्वीकार केलेला नाही. म्हणजे फक्त हे नाही तेही नाही, म्हणजे दुसऱ्यांनी बळाने सर्व मिळवलं आणि घे बाबा युधिष्ठिरा तुझ्यासाठी हे मिळवलंय, तसंही त्यांनी कधी घेतलं नाही. अर्थात हे सगळे गुण
श्रीकृष्णाला माहिती होते आणि त्यामुळे श्रीकृष्णाला खात्री होती की हा असं काही घेणार नाही. पण ठरल्याप्रमाणे जर पांडव वनवासामध्ये गेले तर ही लोक त्यांना विसरून जातील. आतापर्यंत निदान त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख तरी लोक करतायत, पण ते वनवासात गेले तर लोक त्यांना विसरतील. आणि हे लोक म्हणजे 5 पांडव सुद्धा शांत निवांत बसणारे आहेत. शांत निवांत बसणारे आहेत म्हणजे कुठल्याही स्वार्थाला बळी पडणारे नाहीयेत. त्यामुळे तेही हळूहळू शांत होतील. पण तसं होऊ नये म्हणून त्यांच्यातली आग सतत धगधगती ठेवण्याकरता ते जे काम आहे ते श्रीकृष्णाने केलेलं आहे. म्हणजे ते जेव्हा वनवासात गेले तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण त्यांना अधूनमधून भेटत होता. त्यांना थोडस पुन्हा आठवण करून देत होता की दुर्योधन जिथे राज्य करतोय ते योग्य नाहीये, राज्य तुमचंच झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना तो सतत हिंट देत होता. ती आग त्यांनी धगधगती ठेवली होती. ज्या वेळेला भीम म्हणतो श्रीकृष्णाला की तू दुर्योधनाकडे जाऊन थोड्या वाटाघाटी करून ये, असं जेव्हा भीम म्हणतो त्यावेळेला त्याची सुद्धा निर्भत्सना श्रीकृष्णाने केलेली आहे. जशी युद्धभूमीवरती अर्जुनाच्या शौर्याला आव्हान देण्यासाठी त्यांनी क्लैब्यम मास्म गमक पार्थ, असं तू नामर्दपणा करू नको असं म्हणून ह्या अर्जुनाची सुद्धा निर्भत्सना केलेली होती. धर्म, तेज, ओज, आत्मविश्वास या सर्वांचा भंग करणारा भाव या क्लैब्य या शब्दामध्ये सूत्ररूपाने आहे, पण तरी सुद्धा आहे. म्हणजे इथे कुठेतरी त्या अर्जुनाला सुद्धा त्यांनी त्यातनं बाहेर पड आणि युद्ध कर असं सांगितलेलं आहे. आता युधिष्ठिराने सांगितलं की युद्ध टाळण्यासाठी, म्हणजे युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं की युद्ध टाळण्यासाठी मी शिष्टाई करायला जातोय वगैरे सांगितलं असलं तरी द्रौपदीने सांगितल्याप्रमाणे युद्ध घेऊनच तो येतो. कारण धर्मसंस्थापनार्थ हाच तर त्याचा अवतार होता. आणि ही साधनं जी आहेत ती पांडव आणि यादव आहेत हे आपण सगळं काल बघितलं. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली असाही एक मुद्दा आहे. कारण हा जो उद्देश असतो मोठ्या ठिकाणी पोहोचण्याचं जे आपलं ध्येय असतं, तो छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सुरुवात करून आपलं मोठं ध्येय, उत्तुंग ध्येय जर योग्य दिशा असेल, योग्य प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्याला गाठता येतं. हे आपल्याला श्रीकृष्ण समजावून देतात. त्यांची सुरुवात सुद्धा अगदी गोकुळातूनच झालेली आहे. गोकुळात असताना साधी गोष्ट आहे की सगळे दूध दुभतं जे होतं ते मथुरेला पाठवलं जायचं. तशी प्रथाच होती तिथे. प्रथा होती म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर तो एक प्रकारचा टॅक्सच होता की त्यांनी मथुरेतलं सगळं दूध दुभतं दही सगळं जे आहे ते तिकडे नेऊन द्यायचं आणि गवळणी तिकडे नेऊन सगळं देतही होत्या. पण हे श्रीकृष्णाला पटलं नाही. अशा वेळी उत्तम गोधन असताना सुद्धा आपल्या इथे राहणाऱ्या गोपाळांना हे दूध देऊन त्यांना दष्टपुष्ट करायचं सोडून हे सगळं मथुरेत जातंय. हे श्रीकृष्णाला खूप वाईट वाटलं. आणि मग आता याच्यासाठी या गवळणी ज्या आहेत त्यांना थांबवायला हवं. त्यांना थांबवायला हवं हे सुद्धा कठीणच काम आहे. कारण त्यांनी ऐकायला पण पाहिजे ना, कारण इतके वर्षाचे संस्कार आहेत त्यामुळे ते ऐकायला पण पाहिजे. पण हे सगळं करण्यासाठी आपल्या सगळ्या गोपाळांना पुरेसं दूध आहे ते त्यांना देऊन उरलेलं मथुरेला जाऊ दे ना, त्याच्याशी काही हरकत नाहीये. पण हे जे सगळं दूध दुभतं जात आहे हे थांबवण्यासाठी, सर्व गोपींना समजावण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी श्रीकृष्णाने राधेलाच सांगितलं. कारण राधा त्यांच्याशी एकजीव झालेली होती आणि राधेच्या शक्तीमुळेच खरं म्हणजे हे सगळं शक्य झालं. हे सगळं काम राधेने केलेलं आहे असा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आढळतो. हाही श्रीकृष्ण नीतीच्या सुरुवातीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. संध्याताई, तू आता म्हटलंस ना तसं सामान्य माणसाची वृत्ती काय, टॅक्स द्यायचा म्हणजे आपण तो कुठे कसा तो वाचवता येईल याच्याकडे सामान्य माणूस बघत असतो. खरं तर हा जो टॅक्स किंवा कर जो आहे तो देऊन आपण राज्याची सेवा करत असतो. त्यातनं सुविधा निर्माण केल्या जातात आणि म्हणून तो गरजेचा असतो. अर्थात त्याचा योग्य विनियोग पण अपेक्षित असतो. रघुवंशात पण कर घेण्याची पद्धत होती. एकदा रामाने भरताला विचारलं आपण कसा कर घेतो, त्यावर त्यांनी उत्तर दिलं जसं रघुवंशात परंपरेप्रमाणे घेतला जातो तसा. आता हा सूर्यवंश आहे, सूर्य जसं पाण्याचं बाष्पीभवन करतो पण कुणाला कळत सुद्धा नाही, अगदी तसं हा टॅक्स आकारताना
श्रीमंतांवर जास्त आणि गरिबांवर कमी लावला जातो. रत्न माणकं यावर जास्त आणि आवश्यक त्या अन्न वस्त्रांवर कमी, असा उल्लेख हे जे रामराज्याचं वर्णन आहे ना, असं हे तुलसीदासांनी आपल्या काव्यामध्ये केले. म्हणजे यामध्ये समाजाचं संतुलन केलंय. असा सहजपणे टॅक्स भरताना कोणाला काही वाटत नाही आणि तो चुकवण्याचा पण कोणी प्रयत्न करत नाही. पण हे रामराज्यातच शक्य आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ज्या रामराज्याची आजही आपण सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. आता गोकुळातनं सुरुवात झाली असं तुम्ही संध्याताई आता म्हटली, तर गोकुळातनं सुरुवात केलेल्या कृष्णाने आपली नीती घटोत्कचाच्या वधाच्या वेळेला वापरली. नेहमी पांडवांच्या कुलाचं रक्षण करण्यासाठी कृष्ण खरं तर तत्पर आहे, पण घटोत्कचाला मात्र त्यांनी ठार मारलेलं आहे. आणि मारण्याचं कृत्य स्वतः न करता दुसऱ्याकडनं त्यांनी हे करवून घेतलेलं आहे. शिशुपालाला ठार मारून त्यांनी क्षत्रिय धर्माचं पालन केलं. जरासंधाचा वध करून सामाजिक अव्यवस्थेला त्यांनी छेद दिला. आणि धर्मस्थापना करायची असेल तर समाजकंटकांचा उपद्रव दूर करायला लागतो. त्यामुळेच भीम आणि हिडिंबा यांचा जो हा मुलगा आहे घटोत्कच, अत्यंत उपद्रवी आहे. त्याला कसा त्यांनी नीतीने वध केला बघा. कर्णाने आपली जी एक अमोघ शक्ती आहे ती त्यांनी अर्जुनासाठी राखून ठेवलेली आहे. अशा काही शक्ती ह्या सगळ्यांकडे प्राप्त होत्या त्यांना झालेल्या, आणि ही शक्ती अर्जुनासाठी त्यांनी राखून ठेवली आहे. पण ही नष्ट व्हायला पाहिजे याच्यासाठी या दृष्टिकोनातनं घटोत्कचाला कर्णावर चालून जायला श्रीकृष्णाने सांगितलं. आता त्याचं सामर्थ्य एवढं आहे की त्याच्या राक्षसी सामर्थ्यापुढे कर्ण आणि कौरवांचं काही चालेना. आणि मग अर्थातच दुर्योधन घाबरला आणि दूरगामी विचारशक्ती नसलेला असा हा दुर्योधन आहे. तो कर्णाला काय म्हणाला, अर्जुनाला कुणीही ठार मारेल रे, तुझ्याजवळ असेल नसेल त्या शक्तीचा वापर कर आणि कौरवांचा नाश करायला निघालेला हा जो घटोत्कच आहे ना, त्याला आत्ताच्या आत्ता ठार मार, ही माझी आज्ञा आहे असं समज. असं म्हटल्यावर कर्णाला महेंद्राने दिलेली जी अमोघ शक्ती होती ती घटोत्कचाच्या वधासाठी नाईलाजाने त्याला वापरायला लागली. आणि श्रीकृष्णाच्या मनात जी अर्जुनाच्या मृत्यूची भीती होती ना, ती आता कायमची नष्ट झाली. त्याचबरोबर ब्राह्मण द्वेष्टा, यज्ञाचा द्वेष करणारा, अधर्माने वागणारा जो घटोत्कच होता त्याला ठार मारण्यात कृष्णाला यश आलं. पांडवांच्या प्रेमामुळे आतापर्यंत घटोत्कचाला ठार मारता आलं नव्हतं, तेही त्यांनी यातनं साध्य केलं. बरोबर. आणि याच्यात सुद्धा त्याची कार्यकुशलता दिसते आणि बुद्धी पण दिसते. या बुद्धीचा आणि कार्यकुशलतेचा त्यांनी कायम वापर केलेला आहे श्रीकृष्णाने. आणि हाच वापर त्यांनी लोकसंग्रहाच्या बाबतीत सुद्धा केलेला आहे बरं का. कारण लोकसंग्रहाच्या माध्यमातून पण त्याची नीती आपल्याला लक्षात येते. कसं आहे, ज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रह करावा, त्यासाठी कार्य करावं असा संकेत आहे. लोकसंग्रह मेवापी संपैशन कर्तुमर्हसी असं गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा लोकसंग्रह हा शब्द श्रीकृष्णाने पण वापरलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करताना शंकराचार्य जे आहेत, पूज्य शंकराचार्य, ते असं म्हणतात सुद्धा की भूतमात्रांच्या कल्याणाप्रित्यर्थ त्यांच्या उन्नती मार्गामध्ये जर कोणी अडथळा आणत असेल तर त्या दुष्टांना शासन झालंच पाहिजे आणि त्या भूतमात्रांचं कल्याण साधलं पाहिजे. हा ज्ञानी पुरुषांच्या जीवनाचा हेतूच असतो. त्यासाठी सर्व चांगल्या वाईट प्रकारच्या माणसांचा आपल्याला उपयोग होतो आणि त्यांचा संग्रह करणं म्हणजे लोकसंग्रह करणं, असं त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यावरती. आता या बलाढ्य कौरवांना ज्या वेळेला अद्दल घडवायची असते, ते जे कार्य करायचे त्यावेळेला त्यांनी जनशक्तीचा आधार घेतलेला आहे श्रीकृष्णाने. म्हणजे कौरवांचा ज्या वेळेला पाडाव करायचा होता त्यावेळेला द्रुपद सैन्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे, कारण द्रौपदीशी विवाह वगैरे झालेला होता. आणि ज्या वेळेला गरीब भोळी भाबडी जनता, मित्र परिवार, कुटुंब या सगळ्यांवर मात्र त्यांनी मनापासून प्रेम केलेलं आहे. म्हणजे पाडाव कोणाचा करायचा असेल त्यावेळेला युद्धाचं सहाय्य कोणाकडनं तरी त्यांनी घेतलेलं आहे, हेही तितकंच खरं आहे. त्याचाही उपयोग अगदी व्यवस्थितपणे नीती आखून त्याप्रमाणे केलेला आहे. आणि मित्र परिवार वगैरे बाकीच्या सगळ्यांवरती प्रेमही केलेलं आहे. एका वेळी या दोन भूमिका करणं अवघड आहे.
पण नातेसंबंध जोडताना म्हणजे सुभद्रेशी विवाह, द्रौपदेशी विवाह हे सगळं करताना सुद्धा त्यांनी संघटनेचा विचार केलाय. हे राजे रजवाडे हे वैवाहिक संबंध जोडताना दुष्टांचं निर्दालन कसं करता येईल आणि यांचं सहाय्य कसं घेता येईल हे बघून त्यांनी ते लग्न जुळवलेली आहेत. आणि तो एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जरासंध, कालयवन तू म्हटलं तसं, या कंस या लोकांनी सगळ्या लोकांवरती अन्याय केलेले आहेत. त्यांचा प्रतिकार करायचा असेल तर हे जे तुकड्या तुकड्यामध्ये वाटले गेलेली लोक आहेत, वेगवेगळी राज्य त्यांची वेगवेगळी आहेत, त्यामुळे जो लोकसंग्रह मध्ये अडथळा येतो, तर हा समाज सगळा एकजूट केला पाहिजे. हे तुकडे तुकडे जे झालेले ते एकसंध करून श्रीकृष्णाने संघटन केलं. अशा राजकीय लोकसंग्रहामुळे युद्धात विजय मिळवण्याला मदत होते. वैवाहिक संबंध जोडताना त्यांनी निरनिराळ्या जातीतल्या जमातीतल्या स्त्रियांशी लग्न केलं, चांगल्या हेतूने केलं. पण इथे संस्कृतीचा मिलाफ सुद्धा त्यांनी घडवून आणला. तसंच गोकुळातल्या गोप गोपींशी प्रेमाचं त्याचं नातं होतं, त्यामुळे सामाजिक परिवर्तन करणंही त्याला शक्य झालं. आता लोकसंग्रह करताना गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका येथल्या ह्या सगळ्या ठिकाणचे जे रहिवासी होते त्यांना प्रत्येक ठिकाणी त्या त्या व्यक्तीचं कल्याण कसं होईल, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य कसं देता येईल, त्यांची समाजाची शिस्त कशी पाळता येईल, सदाचाराचे आचरण त्यांच्याकडनं कसं करून घेता येईल, या सगळ्याचा म्हणजे समन्वय त्याच्या नीतीमध्ये आपल्याला दिसतो. लोकसंग्रहामध्ये स्वार्थ नसतो, लोकांच्या भवितव्याचा, विकासाचा आणि समाजाचा विचार केलेला असतो. अगदी बरोबर. श्रीरामचरित्रात देखील त्यांनी केलेलं संघटन हा भाग विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. कारण राम आणि रावण यांच्या युद्धामध्ये जी सेना आहे त्यामध्ये वानर, अस्वल जमातीतलं सैन्य, विविध प्रांतातले भिल्ल समाज, आदिवासी, वंचित समाज या ठिकाणी केवळ भगवती जानकीच्या सुटकेकरता सगळे जमा झालेत. अयोध्येच्या सुनेचं रावणाकडनं अपहरण झालं असताना तिला सोडवण्यासाठी अयोध्येमधनं किंवा जनकपुरीमधनं कोणीही आलेलं नाहीये. अयोध्येतले फक्त 2 व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि ते म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण, हे दोघंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आता या ठिकाणी श्रीरामाच्या सहाय्यासाठी आलेले हे जे सर्व श्रीरामाने हृदयाशी जोडून ठेवलेत, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांना आपल्या म्हणजे हे सगळे जे जमा झालेले त्यांना आपल्या प्राणाची पर्वा नाही, केवळ रामाच्या कामात आपला हातभार असावा आणि त्याचं कार्य तडीस जावं, हाच प्रामाणिक उद्देश या सगळ्यांचा यामागे. श्रीरामाने 14 वर्ष वनवासामध्ये काय केलं याचं उत्तर हा मानवाचा बांधलेला जो सेतू आहे ना त्यामध्ये. लोकांमध्ये असणारे मतभेद दूर करून त्यांना एकत्र करण्याचं, त्यांचं संघटन करण्याचं काम रामाने या काळात केले. त्यांच्या एकजुटीलाच रावण घाबरून गेला होता. गुहाच्या भेटीचा प्रसंग आठवा. ज्या काळामध्ये भिल्लासारख्या म्हणजे ही जी जमात होती समाजामधली, तर या समाजाची सावली सुद्धा अंगावर पडू नये अशी सामाजिक धारणा होती. आणि त्या काळात प्रभू रामचंद्रांनी निषाद राजा गुह याला आलिंगन दिले. रामप्रेमाचं अमृत इतकं श्रेष्ठ होतं की जगातल्या सगळ्यात लहान मानलेल्या भिल्लांचा राजा आणि सर्वोच्च महापुरुष वसिष्ठ यांनीही एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलं. केवळ रामप्रेमाने ही दरी कमी होण्यास मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. हो ना. आणि श्रीरामाने वनवासी लोकांमधल्या विविध जमाती आता तू सांगितलं त्याप्रमाणे त्या तर एकत्र केलेल्याच आहेत, पण ऋषीगण आहेत, नर आहेत, वानर आहेत, इतकं नाही, राक्षसांना सुद्धा जोडलेलं आहे बरं का त्यांनी. बरोबर. म्हणजे बिभीषण त्याच्याकडे आलेला आहे, त्याच्याबरोबर त्याचे 4 मंत्री सुद्धा त्याचे बरोबर आलेले आहेत. या सगळ्यांना सुद्धा श्रीरामाने जोडून घेतलंय, म्हणजे त्याचाही विचार त्यांनी केलाय. आणि ज्यावेळी गुप्तचरांनी रावणाला सांगितलं की ही वानर सेना जी आहे ती, त्या वानर सेनेनी सगळा सेतू बांधलेला आहे, आता आपण राम सेतूचं बघतो ना, तर हा सगळा वानर सेनेनी बांधलेला आहे असं जेव्हा रावणाला सांगितलं त्यावेळेला रावणाचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. त्याचं कारण
पण हे सत्य आहे, आम्ही बघून आलोय, असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा मात्र तो हादरला. कारण या सेतूवरून वानर सेना लंकेत प्रवेश करणार आहे हे समजल्यावर तर जो आत्मविश्वास त्याचा होता त्याला पहिला तडा गेला. त्याचं कारण इतके दिवस वाईट कृत्य करायची आणि लंकेत पळून यायचं, कारण तिथपर्यंत कोणी येणारच नाही ना, हा त्याचा परिपाठ होता. 100 योजन दूर असलेल्या समुद्रावर सेतू बांधून कोणी सेना घेऊन तर येऊच शकणार नाही याच्याबद्दल त्याला खात्री होती. पण ती अशक्य प्राय गोष्ट श्रीरामानी करून दाखवली. म्हणजे त्यामध्ये वनवासाच्या काळात श्रीरामानी जो अभेद्य असा सेतू निर्माण केला, तो वानर नर यांच्या मनाचाही सेतू निर्माण केलेला आहेच, पण त्याबरोबर रावणाच्या मनामध्ये भय निर्माण झालं. आणि हे खरं म्हणजे श्रीरामाचं युद्धातलं पहिलं यश होतं. शत्रूचं खच्चीकरण आपण ह्याच्या आधी बराच वेळा विचार केलेला आहे त्याचा. आणि त्याच्या मनातली ही भय ही यशाची पहिली पायरी असं जे म्हटलं जातं. पण इथे म्हणजे हे पूल कसा तयार करायचा असं रामालाही आधी वाटतच होतं. आणि दुसरं म्हणजे रावणाच्या मनामध्ये भय निर्माण करणं ही यशाची पहिली पायरी रामाच्या दृष्टिकोनात नव्हती. या दोन्ही गोष्टी होत्या, पण त्या श्रीरामाने अगदी यशस्वीपणे अगदी सहजपणे पार करून दाखवल्या. खरंय. लोकसंग्रह करून समाजाची उन्नती करणारी अशी ही 2 व्यक्तिमत्व मानवी जीवन जगले, पण तरीही दैवी गुणांनी युक्त असणारे असे हे युगपुरुष आहेत. त्यांच्यातलं दैवत्व सिद्ध करणाऱ्या अनेक कथा आलेल्या आहेत. जसं प्रभू रामचंद्र हे सच्चित आनंद आहेत. भगवान शंकर देखील त्यांच्या या स्वरूपाला प्रणाम करतात बरं का. म्हणजे रामचंद्र जेव्हा दंडकारण्यात होते तेव्हाचा प्रसंग. ते दंडकारण्यात असताना भगवती सीतेचं रावणाने अपहरण केले, हा तो प्रसंग आहे. आणि या प्रसंगी श्रीराम सीतेच्या विरहात दगडांना देखील पाझर फुटावा इतका विलाप करतायत. भगवान महादेवांनी हे दृश्य बघितलं आणि त्यांनी काय म्हणावं, जय सच्चित आनंद असं म्हणून त्यांना दुरूनच त्यांनी प्रणाम केला. आता महादेवांबरोबर असणाऱ्या सतीला कळेना की माझे पती इतके महान आणि ते एखाद्या रडणाऱ्या कुमाराला सच्चित आनंद म्हणून प्रणाम का करतायत. ज्याला जगातल्या नश्वर गोष्टीचं ज्ञान नाही तो कसला आलाय सत. झाडांना पशुपक्ष्यांना आपल्या पत्नीसाठी प्रश्न विचारणारा कसला चित आणि सतत रडणारा आनंद कसा. पण पतीविषयी शंका घेणं योग्य नाही म्हणून ती शांत राहते. पण तिची आता अस्वस्थता काही कमी होत नाही. महादेवांच्या हे सगळं लक्षात येते. त्यांनी तिला तिच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही आत्ता ज्यांना प्रणाम केला ते कोण होते हो. अगं सती, आपण महर्षी अगस्तींच्या आश्रमात गेलो होतो ना आणि तिथे ज्यांची कथा ऐकत होतो तेच ते भगवान श्रीराम. आता तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हटली, हे परब्रह्म आहेत. महादेव हो म्हणाल्यावर तुम्ही म्हणता ते काय माझ्या बुद्धीला पटत नाही असं सतीने स्पष्ट सांगितलं. तेव्हा महादेवांनी सांगितलं की हे बघ, तुझ्या मनात जर शंका आहे ना तर तू जा आणि त्याची परीक्षा घेऊन ये. मी आपल्या इथे झाडाखाली बसतो. आता भगवान रामांची परीक्षा घेण्याकरता भगवती सतीने हुबेहूब सीतेचा वेश घेतलेला आहे. तिच्यासारखं रूप धारण केलंय आणि ती दंडकारण्यात निघाली. तिने विचार केला, राम जर परमात्म स्वरूप असेल तर आपल्याला ओळखतील. विलाप करत असताना रामांनी समोरून येणाऱ्या सतीला पाहिलं. सतीला बघितल्यानंतर लक्ष्मणाला देखील शंका आली, वहिनी एकदम अशा कशा आल्या इकडे. भगवान रामचंद्रांनी सतीचं रूप धारण केलेल्या भगवती सतीला ओळखलं आणि प्रणाम करून विचारलं, प्रणाम आई साहेब, भगवान महादेव कुठे आहेत. भगवती सती आश्चर्याने थक्क झाली. रामाने आपल्याला ओळखलं पाहून ती महादेवांकडे धावत सुटली. ती जवळ येताच महादेवांनी विचारलं, झाली का परीक्षा. तर सतीने काय उत्तर दिलं, मी परीक्षा घेण्यासाठी गेले नव्हते काही. अहो, आधीच माझ्या लक्षात आलं होतं की ते परमात्म स्वरूप आहेत. भगवान महादेव म्हटले, मग गेली कशाला होतीस. तर म्हणाली, तुम्ही रामांना प्रणाम केला होता पण माझा नमस्कार राहिला होता म्हणून नमस्कार करण्यासाठी मी गेले होते. आता हा विनोदाचा भाग जाऊ दे हा, पण
प्रभू रामचंद्र परब्रह्म आहेत, पण ते मानव लीला करतायत. त्यांचा हा मानवाचा अभिनय इतका सुंदर झालाय की त्यामुळे भले भले लोक पण बुचकळ्यात पडलेले पाहायला मिळतात. हो ना, अगदी खरंच आहे. कारण जिथे साक्षात भगवान महादेव, म्हणजे महादेव असं त्यांना म्हटलं जातं, ते साक्षात भगवान महादेव अर्धांगिनीच्या म्हणजे त्यांची जी अर्धांगिनी पार्वती आहे तिच्या मनामध्ये या रामचंद्रांच्या दैवत्वाबद्दल इतकी आशंका निर्माण होते. तिथे तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा. खरंय. आपल्याला तर ते आधी देव आहे इथपासून सुरुवात आहे ना. तर म्हणजे हे सगळं सगळं विपरीतच आहे. पण खरंच आहे की त्यावेळेला सुद्धा श्रीरामाने केलेला मानवाचा जो अभिनय आहे तो अत्यंत सुंदर आहे. अभिनय असं म्हणणं म्हणजे आपली भाषा झाली खरं म्हणजे, पण तरी हरकत नाही. तो त्यांचा अभिनयच आहे. त्यामुळे ते जसे परिपूर्ण आहेत दैवत्वाच्या बाबतीमध्ये, देव आहेतच ते, तर त्यामुळे ते जसे परिपूर्ण आहेत तसे श्रीकृष्णामध्ये तर सुरुवातीपासूनच दैवी शक्ती आहे. आपण त्याच्या वेगवेगळ्या पराक्रमांच्या वेळेला त्याचा आढावा घेतलेला आहे. पण त्याच्याच प्रमाणे ते दैवी शक्ती त्यांच्यामध्ये आहे हे मान्य करण्याची आणखीन एक गोष्ट म्हणजे विश्वरूप दर्शन. अर्जुनाला विश्वरूप दर्शन त्यांनी करून दाखवलं, ते प्रसिद्ध आहे. तर त्यामुळे श्रीकृष्णाच्या विभूतिमत्वामुळे अनेक महत्वाच्या प्रसंगी त्यांच्याकडनं महान शक्तीचा आविष्कार झालेला आहे. अशा अनेक वेळेला त्यांनी दैवी शक्तीचा वापर केलेला आहे. आता श्रीकृष्णाने आपल्या दैवी सामर्थ्याने द्रौपदीचं सुद्धा रक्षण केलंय. दरवेळी पांडवांचं रक्षण केलं असं म्हणतो आपण, पण द्रौपदीचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. आता द्रौपदीला पणाला लावल्यानंतर दासी म्हणून दुःशासनाने तिला भर सभेत खेचत आणलेलं आहे आणि दुर्योधनाच्या आज्ञेवरून वस्त्रहरणाचा भयंकर प्रसंग तिच्यावर म्हणजे ओढवलेला आहे. प्रसंग वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. पण भीष्म, द्रोणाचार्य कोणाचाच आधार मिळाला नाही. पराभूत झालेले पांडव सुद्धा खाली माना घालून बसलेले होते आणि तेही आपलं आता संरक्षण करू शकत नाहीत. हे पाहताना द्रौपदीने तिच्या सख्याला श्रीकृष्णाला अत्यंत आर्ततेने हाक मारली आणि त्या क्षणी श्रीकृष्णाचं तेज तिथे प्रगट झालं. तिची हाक ऐकता क्षणी त्यांनी बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि श्रीकृष्ण गुप्त रूपाने तिथे आले. त्या सभेमध्ये गुप्त रूपाने आले आणि मग एकामागून एक अनंत वस्त्र त्यांनी त्या द्रौपदीला पुरवलेली आहेत. खरं म्हणजे आपण ते जे सिनेमात बघतो म्हणा किंवा चित्रामध्ये वगैरे दाखवलेलं असतं पावरती श्रीकृष्णाचं ते वस्त्र पुरवतंय, खाली द्रौपदी गोल गोल फिरतीये वगैरे, तर असं खरं तो काही चमत्कार किंवा असं नाहीये. खरं म्हणजे ती श्रीकृष्णाने तिला पुरवलेली एक शक्ती आहे. म्हणजे जी शक्ती त्या श्रीकृष्ण गुप्त रूपाने तिथे येऊन उभा राहिला, त्याची दैवी शक्ती जी होती ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि ती त्या द्रौपदीच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ते ही जी दैवी शक्ती आहे त्यावेळेला त्या दैवी शक्तीने तिच्या आतूनच अनेक वस्त्र बाहेर पडली, असंही काही वेळेला महाभारतकारांनी सांगितलेलं आहे. म्हणजे चमत्कारापेक्षा सुद्धा दैवी शक्ती, कारण शक्ती जी आहे ना ती एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ शकते आणि श्रीकृष्ण तर त्या शक्तीचा धर्ता होता, करता होता. त्यामुळे ते सहज शक्य झालं की ही शक्ती त्यांनी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रान्सफर केली त्या द्रौपदीमध्ये. आणि म्हणून द्रौपदीच्या अंतरंगातनच ती सगळी वस्त्र आपोआप बाहेर पडत गेली. ही श्रीकृष्णाची दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती त्यांनी योग्य वेळी वापरली, हे महत्वाचं आहे. अगदी लहानपणापासून सुद्धा आपण बघितलं, अगदी अकल्पनीय अशा काही कृती श्रीकृष्णाने केलेल्या आहेत आपल्या शक्तीच्या जोरावरती. म्हणून तर आपण त्या शक्तीचं वर्णन मध्ये मुद्दामून केलं होतं. आता आपण जर बघितलं तर श्रीकृष्णाने तृणावर्तासारख्या असुरांना सुद्धा ठार मारलेले. आपल्याला माहिती आहे ते त्याला उखळीला बांधून ठेवलं होतं आणि ते उखळीला बांधून ठेवलेलं असताना ती उखळ आडवी पडली आणि तो ओढत ओढत ती उखळ घेऊन येतो. जे दोन वृक्ष असतात त्याच्यामध्ये ती उखळ अडकते आणि ते दोन वृक्ष उन्मळून पडतात. आता हे सुद्धा एक चमत्काराचाच भाग आहे ना, पण तरी तो त्याच्या दैवी शक्तीचा भाग आहे. त्यामुळे इथे त्यावेळेला ते जे दोन वृक्ष उन्मळून पडले ते म्हणजे मणिग्रीव आणि नळकुबेर असे दोन गंधर्व आहेत आणि त्या गंधर्वांचा उद्धार त्यांनी या अवतारामध्ये केलेला आहे, अशी ती गोष्ट आहे. सर्वसाधारण माणसाला हे चमत्कार वाटणं साहजिक आहे, पण इथे सुद्धा
श्रीकृष्णाने दैवी शक्ती वापरली आणि ती आपल्याला लक्षात येते. अगदी ज्या वेळेला अश्वत्थाम्याच्या बाबतीमध्ये आपण बघूया ती तेव्हाही दैवी शक्ती वापरलेली आहे. ज्या वेळेला अश्वत्थाम्याने पांडवांच्या शिबिरात जाऊन रात्री घोर हत्या केली आहे, द्रौपदीचे 5ही पुत्र त्याच्यामध्ये मरण पावले, म्हणजे पांडवांचा वंश जवळजवळ निर्वंश होतो की काय अशी शंका आली. पण त्यावेळेला अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गरोदर होती. अश्वत्थाम्याने ते लक्षात आल्यानंतर त्या गर्भावर सुद्धा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. खरं अशा ठिकाणी करायला नको, पण तेवढं त्याला ज्ञानही म्हणजे तेवढी त्याची संकुचित अवस्था होती, त्यामुळे त्याने तो वापर केला. ब्रह्मास्त्राचा त्यांनी त्याच्यावर वापर केला. आपण तरी सुद्धा अशा वेळेला आपल्या श्रीकृष्णांनी आपल्या दैवी सामर्थ्याने त्या ब्रह्मास्त्राचा उपसंहार केला. ब्रह्मास्त्र टाकणं अश्वत्थामाला माहिती होतं, पण उपसंहार करणं माहिती नव्हतं, कारण ती विद्या त्याच्याकडे अर्धवट होती. अर्जुनाकडे ती विद्या पूर्ण होती. पण इथे श्रीकृष्णाने त्या ब्रह्मास्त्राचा उपसंहार केला आणि त्यावेळेला सुभद्रेचा जो गर्भ होता तो जिवंत राहिला, तो म्हणजे परीक्षित राजा, ज्याची कथा पुढे भागवतामध्ये सांगितली जाते की त्यांनीच भागवत ऐकलंय वगैरे. तो अशी ही जी दैवी संपत्ती आहे ती 16वी कला श्रीकृष्णाच्या अवतारात त्यांनी वापरलेली आहे. ती श्रीरामानी वापरलेली नाहीये, ती श्रीकृष्णाने वापरलेली आहे, म्हणून त्याला 16 कलांनी परिपूर्ण असंही म्हटलं जातं. पण श्रीराम मात्र शेवटपर्यंत स्वतःला देव न मानता मानवच समजत होते. असे हे राम आणि श्रीकृष्ण. संध्याताई, रामायण आणि महाभारताचा जर विचार केला ना, तर आपण जसं रामराज्य म्हणतो तसं कृष्ण बाबतीत म्हणता येत नाही, कारण तो स्वतः कधीच राजा नाही, पण राजा निर्माण करण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्याकडे होतं. म्हणजे काही गोष्टी जाणवतात ह्या दोघांमधल्या. म्हणजे जसं राम कंदमुळं फळं खाऊन वनवासात राहिला, पण श्रीकृष्ण दही दूध तूप लोणी खाऊन राहिला. प्रभू रामचंद्र माता पित्यांच्या आज्ञेचं पालन करणारे, आणि श्रीकृष्ण नंद यशोदेला विचारून काही केलं असं कधीच झालं नाही. रामायण घडण्यासाठी अपहरण झालेली सीता, तर महाभारतामध्ये वस्त्रहरण झालेली द्रौपदी कारणीभूत ठरली. आता आपण जो आदर्श बघतो, बंधुप्रेम माताप्रेम, हे सगळं जे बंधुप्रेमाचा जो आदर्श आहे तो रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण महाभारतामध्ये भावांचं एकमेकांशी अजिबात सख्य नव्हतं. काही जण तर एकमेकांचे शत्रू पण ठरलेले आहेत. महत्वाचं म्हणजे रामायणामध्ये सूड भावना दिसत नाही. हेवे दावे मत्सर सूडबुद्धी यामध्ये जास्त धारा नाहीये. तर महाभारतामध्ये सूड भावनेची वृत्ती जास्त दिसते. वैरभाव द्वेष मत्सर यांनी सगळ्या कथा भरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एका वाक्यात सांगायचं झालं तर रामासारखं आदर्श जीवन जग, कृष्णासारखा निष्काम कर्मयोगी हो, थोडक्यात रामासारखं आचरण आणि कृष्णासारखे विचार असावेत, हेच यातनं आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. अशा या अवतारात दोघांनी वेगळे वेगळे उपदेश केलेत. जसं रामाने रामगीता सांगितली, विभीषण गीता सांगितली, आणि कृष्णाने भगवद्गीता आणि उद्धव गीता ह्या गीतांमधनं उपदेश केलेला पाहायला मिळतो. संध्याताई, ह्या ज्या 4 गीता सांगितल्या आहेत त्या मला थोडक्यात जाणून घ्यायच्यात. थोडासा विस्तार होईल. मला माहितीये विषय खूप मोठा आहे, पण त्यातलं मर्म जे आहे ना ते तुम्ही मला सांगावत अशी मी तुम्हाला विनंती करते. म्हणजे विस्तार झाला तरी चालेल, पण सांगाच. अरे बापरे. हे मात्र बरोबर आहे की या 4 गीता आपल्याला माहितीच्या आहेत, परिचित आहेत. म्हणजे श्रीकृष्णाने अगदी थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊया, कारण आता तेवढा वेळ नाही, पण निदान त्यातली साधर्म्य काय तेवढं तरी आपल्याला बघता येईल. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे ती भगवद्गीता, ती सर्वांना परिचित आहे. ती महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये येते आणि ती युद्धभूमीवरती सांगितलेली आहे. श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीरामाने देखील युद्धभूमीवर बिभीषणाला उपदेश केलाय, ती बिभीषण गीता. ही तुलसीदासांच्या रामचरित मानस मध्ये येते. आणि आत्मज्ञानाचा उपदेश करताना श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितलेली रामगीता आहे. तर म्हणजे ही जी रामगीता आहे ती अध्यात्म रामायणामध्ये येते. शंकर पार्वतीचा संवाद वगैरे त्याच्यामध्ये येते. आणि ज्या वेळेला उद्धव गीता जी आहे
ती श्रीकृष्ण जेव्हा अवतार कार्य संपवून प्रभास क्षेत्रापर्यंत तिकडे जायला निघतात त्यावेळेला उद्धवाला त्यांनी सांगितलेली आहे. ती उद्धव गीता आहे. अशा या 4 गीता आहेत. पण या 4 गीतेमध्ये साधर्म्य जर एक बघितलं तर ते म्हणजे मोह हा पहिला साधर्म्य आहे सगळ्यांमध्ये. आणि मोह हेच त्या उपदेशाचं निमित्त सुद्धा आहे. आता अर्जुन जो आहे तो स्वधर्म कर्तव्यापासून दूर जातोय. गुरु कृपाचार्य द्रोण पितामह भीष्म यांना कसं मारावं या संभ्रमात तो आहे. म्हणजे आसक्तीजन्य मोह ज्याला म्हटला जातो त्याच्यामुळे त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासून गेलेली आहे. अशा वेळेस त्याला उपदेश केलेला आहे. तर बिभीषण गीतेमध्ये लंकेच्या भूमीवरती शस्त्र शास्त्र रथ या सगळ्यांनी परिपूर्ण सगळी सामग्री असणारा रावण जो आहे त्याच्याशी आता श्रीराम युद्ध कसं करणार. त्यांच्या पायात चपला सुद्धा नाहीत, हातात म्हणजे त्याच्या रथावर ते आरूढ पण नाहीत. मग असं काहीच नसलेले श्रीराम एवढ्या मोठं साम्राज्य आणि सगळं ऐश्वर असलेल्या रावणाबरोबर लढणार तरी कसं. हा आणि मग त्यांचं त्यावेळेला काही बरं वाईट तर होणार नाही ना, हा मोह बिभीषणाला झालेला आहे. तेव्हा श्रीरामाने विभीषणाला ही गीता सांगितलेली आहे. तिथेही युद्धभूमीच आहे. आता श्रीकृष्णांनी आपलं देवकार्य पूर्ण केल्यानंतर स्वधामाला जायची जेव्हा वेळ येते तेव्हा यदुवंश आता नष्ट होणार आहे. आणि श्रीकृष्ण यदुवंशातलेच, त्यामुळे त्यांचंही आता अवतार कार्य संपत चाललंय याची जाणीव उद्धवाला करून दिली. तेव्हा या श्रीकृष्णाशिवाय आपण कसं जगणार, आपण कसं राहणार, असं काहीतरी त्याला वाटलं. हा सुद्धा एक प्रकारचा मोहच आहे. अशा वेळेला उद्धवाला उद्धव गीता त्यांनी सांगितली. मग ही सगळी साम्य आहेत त्यांच्यातली. कधी सांगितली आणि काय मोह झाले होते, तर मोह हेच कारण आहे. आणि श्रीकृष्णाच्या सहवासाच्या शिवाय राहणं अवघड त्याला वाटायला लागलं. हा जो मोह आहे ते म्हणून उद्धव गीता सांगितली. आणि अज्ञान जे आपलं आहे, अज्ञान म्हणजे देहबंधन वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या देहाच्या आसक्तीचं निरसन कसं करायचं, हा जो प्रश्न होता तो सांगण्यासाठी रामगीता लक्ष्मणाला सांगितलेली आहे. श्रीरामाने त्याला रामगीता असं म्हटलं जातं. या 4 गीतेतलं थोडंसं साम्य जर बघायचं ठरवलं, जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे की प्रॉपर त्या गीतेमधनं काय आहे, तर त्याचं साम्य जर बघायचं ठरवलं तर अर्जुनाने श्रीकृष्णाला जे सांगितलं तेच उद्धव गीतेमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं अर्जुनाला सांगताना त्यांनी सांगितलंय चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. प्रत्येकाने आपल्या वर्ण आश्रमाप्रमाणे कर्तव्य तत्पर असावं आणि स्वधर्म पाळावा हे सांगून अर्जुन स्वधर्मापासून पदच्युत झालाय हे त्याच्या लक्षात आणून दिलं. आता वर्णाश्रम स्वधर्म कर्म त्याचं जीवनातलं महत्व, सद्गुरूंचं महत्व त्यांनी सांगितलंय. भगवद्गीतेमधलं मी बोलते. तर हे सद्गुरूंचं महत्व सांगितलंय. आणि ते महत्व सांगताना त्यांच्याकडे विद्या मागायला कसं जायचं, तद्विधी प्रणिपातेन अशा पद्धतीने तो श्लोक आहे तोही त्यांनी सांगितलाय. आणि आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते सद्गुरूंकडे अत्यंत नम्रपणे जावं लागतं. कारण सद्गुरू हा मोक्षदाता आहे आणि आत्मज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यासारखं पवित्र दुसरं काही नाहीच आहे. ते मिळवणं आणि ते सद्गुरूंकडनं मिळवणं महत्वाचं आहे. कारण सद्गुरू हा मोक्षदाता आहे. त्यामुळे ते प्राप्त करताना शिष्यानी कर्तव्य तत्पर पण असायला पाहिजे. तो शिष्यभाव, ते आत्मज्ञान, मग त्यासाठी लागणारी चित्तशुद्धी, या सगळ्याचा उहापोह आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो. आणि सगळ्यात शेवटी भगवंत असं सांगतात, हे सगळं तर आहेच आहे पण तू एक काम नक्की कर, मयी एव मना आधस्व. म्हणजे हे सगळं जे तुझं मन आहे ते मला अर्पण करून टाक. कारण ही जी प्रक्रिया आहे ती मनाचं उन्मन करण्याची प्रक्रिया आहे. आणि त्याच्याच बरोबर ओम परब्रह्म स्वरूप आहे त्या ओंकार उपासनेचं महत्वही त्यांनी सांगितलेलं आहे भगवंतानी अर्जुनाला. आणि मग शेवटी सगळ्या गोष्टी ह्या नियतीने ठरवलेल्या असतात. फक्त तू निमित्त मात्र हो आणि तुला जे नियतीने कार्य सोपवले ते तू कर. निमित्त मात्र भवसव्यसाची, अशा पद्धतीने सांगितलंय. आता उद्धव गीतेमध्ये सुद्धा उद्धवाचा मोह दूर करताना उद्धवाला सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे, उद्धवा वर्ण आश्रम कुळ यांना अनुसरून नियत कर्माचं आचरण कर. गुरुसेवा सुद्धा महत्वाची आहे, ती कर. शिष्यत्व हे कठीण आहे, सेवा धर्म कठीण आहे,
पण तो प्रयत्नपूर्वक पाळायला हवा. शिष्याने आपले दुर्गुण दूर केले पाहिजेत आणि आत्मज्ञानाची त्याला प्रखर तळमळ असायला पाहिजे. गुरु आणि शिष्य या दोघांच्या अरणीमधनं त्यांच्या संयोगाने ज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो आणि तो त्रिगुणात्मकाचं जे बंधन आहे ते भस्म करून टाकतो. मग पुढे विद्या, अविद्या, मोक्ष, बंधन वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितलेत. पण ते सांगताना देहाला, कर्माला आणि वासनांना चिकटणं म्हणजे बद्धता आहे असं सांगितलं. ती सर्व कर्म मला अर्पण कर, हेच गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे मग भक्ती निर्माण होईल. संतांची संगत याचा मात्र उहापोह दोन्हीकडे गीतेमध्ये पण आहे आणि उद्धव गीतेमध्ये पण आहे. कारण त्यांच्या संगतीमध्ये राहून भक्तांनी पूजन अर्चन वगैरे करावं, गुणसंकीर्तन करावं, म्हणजे इंद्रियांना भक्तीचं वळण लागतं. आणि मग चित्तशुद्धी वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि अन्य सगळ्यापेक्षा सुद्धा भक्ती मार्ग महत्वाचा आहे हे उद्धवाला सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ओंकाराचं महत्व तेही तिथे पटवून दिलेलं आहे. आणि अ उ म याच्याबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जसं 3 गुणांना, त्या 3 गुणांची म्हणजे सगळ्यात शेवटी त्याला उद्धवाला सांगितलंय की तू भागवत धर्माचं रक्षण कर आणि 3ही गुणांची सीमा जी आहे ती ओलांडून माझ्या परमात्म स्वरूपाला तू येऊन मिळशील असंही त्यांनी सांगितलंय. 3 गुणांना ओलांडून. भगवद्गीतेमध्ये सुद्धा निस्त्रय गुण्य भवार्जुन असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये बरचसं साम्य आहे. आणि रामगीतेमध्ये श्रीरामाने लक्ष्मणाला जे सांगितलं त्यातले जर ठळक मुद्दे आपण बघितले तर त्याच्यातही वर्ण, आश्रम, चित्तशुद्धी, साधन चतुष्टय या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एक गोष्ट जरा वेगळी सांगितली ती म्हणजे योग वासिष्ठाचा आधार धरून. त्याचं कारण श्रीरामाचे सद्गुरू आहेत ते योग वासिष्ठ, त्याचा उल्लेख मात्र त्यांनी केलाय की जगामध्ये विविधत्व आहे, नानत्व दिसतं आपल्याला, वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. आणि सर्परज्जूचा दृष्टांत वगैरे दिलेला आहे तो सगळ्यांना परिचित आहे. आम्ही जेव्हा मायेमध्ये वावरत असतो त्यावेळेला आम्हाला नाम, रूप, रंग अशी वेगवेगळी विविधता जी म्हटली जाते ती आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अंतःकरणात जर श्रद्धा नसेल तर ज्ञानप्राप्ती होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ज्ञानप्राप्तीला कर्माची गरज नाही, पण व्यावहारिक नित्य नैमित्तिक कर्म मात्र सर्वांनी केली पाहिजेत, कारण कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. आणि ते सांगताना थोडस मराठीतली ओवी मी तुम्हाला सांगते. कर्म करू नये ऐसे नाही, विहित आचरू नये ऐसे नव्हेही, फलाशा रहित करावेही, मग आत्मज्ञान लवलाही लाभते. हे जे आहे हे भावार्थ रामगीता म्हणून आहे. ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज म्हणून आहे, त्यांची ही रामगीता आहे. त्यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याच्यामधलं आहे म्हणजे परमेश्वरांनी जे आपल्याला कर्म नेमून दिलेलं आहे ते कर्म कर. मग वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती हे जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते कर्तव्य म्हणून स्वधर्म कर्म आचरण कर, त्यालाच नियत कर्म असं म्हणतात. आणि आसक्ती रहित राहून तू कर्मनिष्ठ हो, हे मात्र प्रत्येकाने सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मग कर्म, नैष्कर्म्य अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जे भगवद्गीतेत सांगितले ओमित्येकाक्षरम ब्रह्म, अ उ म, हे अ उ म हे सगळे विलीन करायचे त्या ओंकारामध्ये, अशा पद्धतीची प्रणवाची साधना सुद्धा रामगीतेमध्ये सांगितलेली आहे. आता विभीषण गीतेचा जर विचार केला तर त्याच्यामध्येही काही गोष्टी आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की रावण आपल्या ऐश्वर्यासह युद्ध करायला भूमीवर आलाय आणि विभीषणाने ते पाहिलं की श्रीरामाच्या पायात पदत्राण सुद्धा नाहीये, त्याचं रथवैभव नाहीये. त्याच्याकडे पाहून विभीषणाला वाईट वाटलं की तुमच्याजवळ रथ सुद्धा नाही, मग आता काय करणार, शस्त्रास्त्र ते ते बाण भातामध्ये आहे वगैरे असं त्याला वाटत होतं. पण इथे आपल्याला एक लक्षात गोष्ट घ्यायला लागते की श्रीरामाला पदती हे विशेषण लावलेलं आहे. पदती म्हणजे जो योद्धा रथ वगैरे काही नाही, रथ नाही, हत्ती नाही, काही नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहून युद्ध करतो त्याला पदती असं म्हणतात. हे स्वबळावरती युद्ध करणं असाही त्याचा अर्थ आहे. राक्षस रामाला या नावाने चिडवत पण असत हा, पण त्याच्या मागचा अर्थ कदाचित त्यांना कळलं नसावा, तेवढे ते अक्षराशी एकरूप होणारे साक्षर नसावेत म्हणून असेल कदाचित. राक्षस साक्षर नाही का, 2 शब्द आपण उलटे फिरवले, साक्षर आणि त्या उलटा केला की राक्षस होतं. त्या अक्षराला जाणणारा साक्षर असतो, पण इथे मात्र हे राक्षस साक्षर तर नव्हतेच नव्हते, म्हणून त्या पद्धतीचा त्यांना नीट अर्थ कळला नसावा.
आणि म्हणून ते चिडवत असावे. बिभीषणाला श्रीरामाने खूप छान उत्तर दिलंय. तो म्हणतो, शौर्य आणि धैर्य ही माझ्या रथाची चाकं आहेत. सत्य आणि शीलाच्या ध्वजपताका माझ्या रथावरती डौलाने फिरतायत. आणि बल, विवेक, दम, परहित हे त्याचे 4 घोडे आहेत. तर क्षमा, कृपा, समता हे त्याचे दोर त्यांनी आवळलेले आहेत. त्या घोड्यांना मी जोडलेलं आहे तिथे. आणि यामधला सारथी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो जो जाणता जीव आहे तो आहे. आणि वैराग्य ही ढाल आणि संतोषी तलवार आहे, असं त्या रथाचं वर्णन केलेलं आहे. असं सगळं त्याचं वर्णन जर बघितलं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे या 4 गीता हे उपनिषदांचं सारच आहे. खरं म्हणजे सर्व उपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना असं भगवद्गीतेचं वर्णन केलं जातं की ह्या ज्या गीता आहेत त्या गीता म्हणजे उपनिषदाचं सार आहे आणि त्याचं दोहन करणारा श्रीकृष्ण आहे. मग ते उद्धव गीता असो किंवा भगवद्गीता असो. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक म्हणजे महात्म्यामध्ये हा श्लोक आलेला आहे. पण तसंच रामायणोपनिषद सिंधुर्भूत मन्योत्पादिता बुधा असं एक काहीतरी तो एक श्लोक आहे. रामायणोपनिषद वगैरे अशी त्याची सुरुवात आहे. पण ह्या श्रीरामाने उपनिषद रूपी सागरातून मंथन करून काढलेलं रामगीता रूपी आनंद देणारं असं अमृत आहे. समुद्र मंथनातनं जसं अमृत काढलेलं आहे तसं रामायणोपनिषद सिंधू भून मथ्योत्पादिता मुदा असा तो श्लोक आहे. अध्याय पहिला 48. तर त्याच्यामधला ते रामगीतेमधला तर तो जो आहे ते मंथन सागराचं श्रीरामाने केलेलं आहे आणि त्यातनं अमृत काढलंय असं म्हटलेलं आहे. आणि जसं अर्जुनाला सुद्धा भगवंत वेगवेगळ्या नावाने संबोधित करतो, पार्थ, कुंतीपुत्र, महाबाहो, तसं इथे रामगीतेमध्ये सुद्धा रामचंद्रांनी उर्मिलापती, सुमित्रा सुत वगैरे अशा पद्धतीने त्याला एक संबोधन केलेलं आपल्याला दिसतं. असं म्हणजे सांगावं तेवढं कमी आहे. पण हा फक्त त्या गीतांचा एक ओझरता, त्या गीतांना आपण एक ओझरता स्पर्श केला ज्याच्यामध्ये त्यांनी उपदेश केलाय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण जो काही ओझरता स्पर्श झालाय तो इतका म्हणजे नेमकेपणाने तुम्ही सांगितलात. आभार नाही मानत मी, पण त्या गीतांची जी ओळख झाली त्यामुळे कसं झालंय की आता चुटपुट लागली की अरे ह्या माहिती पाहिजेत, आता गीता ह्या मुळातनं बघितल्या पाहिजेत. म्हणजे वक्त्याचं हेच तर कौशल्य असतं की ते ग्रंथ वाचायला त्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि ह्या गीतांची ओळख तुम्ही जी दिली त्याच्यामुळे खरंच ते ह्या गीता जवळून पाहाव्या असं वाटतंय आणि नक्की आम्ही त्याचा अभ्यास करू. आता हे जीवनाचं जे गहन तत्वज्ञान आहे ते सांगून जगाचा उद्धार करणारे असे प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण, इतकं त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतं ना की आजही इतका काळ लोटला तरी त्यांच्या जीवनाचा अंतिम क्षण येऊ नये असं आजही आपल्याला वाटतं बरं का. पण जे जन्माला येतं उपजे ते नाशे, जन्माला येतं त्याचा नाश होतोच, हे तत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्रीरामांच्या अंतिम क्षणाचं वर्णन उत्तर रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या अश्वमेध यज्ञ संपन्न झालाय, अनेक वर्ष लोटली आहेत. कोसल देश आणि अयोध्या नगरी याच्यामध्ये अनेक वर्ष रामराज्य होतं. सर्व राज्याची विभागणी या 4 भावंडांची जी मुलं आहेत, प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत, त्यांना योग्य पद्धतीने ती वाटणी करून दिली. सगळं सुरळीत चाललंय. पण आता रामांचं पृथ्वी तलावरचा अवतार कार्य संपत आलेलं होतं आणि मग ठरलेल्या योजनेनुसार यमाचं अयोध्येमध्ये आगमन झालंय. आता अयोध्येमध्ये आल्यानंतर दरबारामध्ये आला यम आणि दरबारामध्ये येऊन म्हणाला, श्रीरामा, मला अत्यंत गूढ विषयावर तुझ्याशी एकांतात चर्चा करायची आहे. सगळ्यात महत्वाचं हे की आपण दोघं बोलत असताना दोघांव्यतिरिक्त त्या चर्चेमध्ये तिसरा कोणीही येता कामा नये आणि जर का तसं झालं तर त्याला मृत्यूदंड देण्यात यावा आणि या नियमांचं कठोर पालन झालं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. ही विचित्र अट रामाने मान्य केली आणि त्यांनी काय केलं, आपल्या कक्षाबाहेर त्यांनी लक्ष्मणाला नियुक्त केलं आणि त्याबाबत जे काय आहे ठरलेलं त्याबद्दलच्या सगळ्या कठोर सूचना त्याला देऊन ठेवल्या. यांची चर्चा आता आतमध्ये चालू झाली आहे. नेमकं त्याच वेळेला शीघ्रकोपी असे दुर्वास ऋषी त्यांचं अयोध्येत आगमन झालंय आणि त्यांनी आल्या आल्या अखंड तांडव करायला सुरुवात केली. कुठे राम, मला आत्ताच्या आत्ता त्याची भेट घ्यायची आहे. जर त्याची भेट झाली नाही
तर या क्षणी ही संपूर्ण अयोध्या मी भस्म करून टाकेन, अशा पद्धतीचा शापही द्यायला लागले. आता अयोध्या वाचवण्याकरता आणि ऋषी दुर्वासांचा सन्मान करण्याकरता लक्ष्मणाने काय केलं? दुर्वासांच्या आगमनाची सूचना देण्यासाठी तो कक्षात गेला. काय झालं? वचनभंग झाला. वचनभंग झाल्यामुळे ठरल्याप्रमाणे लक्ष्मणाला देहदंडाची शिक्षा झाली. श्रीरामाशिवाय जगणं लक्ष्मणासाठी केवळ अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी मृत्यूदंड आनंदाने स्वीकारला आणि शरयू नदीत प्रवेश केला. आता लक्ष्मणाशिवाय जगणं रामांना देखील अशक्य होतं. त्यानंतर लवकरच रामांनी भरत आणि शत्रुघ्न याशिवाय अयोध्यावासी यांच्या समक्ष शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतलीये आणि प्रभू रामचंद्रांचं तसंच त्यांच्या अनुज बंधूंचं या पृथ्वी तलावरचं अवतार कार्य संपलंय. खरंच आहे. जातस्यही ध्रुवोर मृत्यू असं लोकांना सांगणाऱ्या श्रीकृष्णाला सुद्धा मृत्यू काही चुकला नाही बरं. कारण श्रीरामाचा बहिष्ठर प्राण असलेला लक्ष्मण, त्याचा मृत्यू झाल्यानंतर रामाला भूतलावर राहणं अशक्य झालं, असं आत्ता तुम्ही सांगितलं. तसंच त्या बलरामाच्या बाबतीमध्ये असं घडलं की बलरामाने सागराच्या तीरावर जाऊन समाधी घेतली आणि समाधी लावून योग बळाने तो शेष, कारण शेष अवतार आहे ना, त्यामुळे तो शेष निजधामाला गेला, म्हणजे बलराम निजधामाला गेला. आणि श्रीकृष्णाने या बलरामाचं निर्याण पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यालाही तिथे राहणं अवघड झालं, जसं लक्ष्मणाच्या बाबतीमध्ये घडलं तसंच. आणि हे निर्याण त्यांनी पाहिलं आणि त्यावेळी तो एका पिंपळ वृक्षाखाली येऊन भूमीवरती शांतपणे बसला. आणि ते बसलेला असताना त्याच वेळी जरा नावाचा एक व्याध होता, तो मृगयासाठी तिथे आला आणि त्यांनी त्या कृष्णाचा कोमल असा तो तळवा पाहिला आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं, त्या झाडीमधनं पाहिलेलं असल्यामुळे इथे बहुतेक हरिण असणार आणि तो हरिण तिथे असावं असं त्यांनी लक्षात घेतलं, त्याला असं वाटलं आणि त्यांनी एकाग्रतेने तो बाण बरोबर त्या सपकन असा त्या तळव्यावरती श्रीकृष्णाच्या मारला. आणि झाडीतून येऊन हरिण कुठे आहे असं ते बघायला, सावज कुठे आहे असा शोध घ्यायला तो तिथे पळत सुटला. आणि त्या बाजूला गेल्यावर त्यांनी बघितलं तर श्रीकृष्ण अतिशय शांतपणे तिथे बसलेले होते आणि तिथे तो व्याधाने मारलेला बाण हे फक्त निमित्त ठरलं. शापवाणी प्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा मी म्हंटल तसं यादव कुळातलेच आहेत, त्यामुळे शापवाणीतल्या त्या मुसळाचे तुकडे जे झाले होते आणि ते जे समुद्रामध्ये पडले होते ते माशांनी गिळले आणि तो मासा व्याधाने पकडला होता. त्याच्या पोटामध्ये त्या मुसळातलं एक कडं आलं होतं आणि त्या कड्याला ते कडं आलं होतं असं म्हटलं म्हणजे अवतार कार्य पूर्ण झालं. गोल पुन्हा पुनश्च पहिल्या ठिकाणी, म्हणजे हे कडं तिथे त्यांना जे सापडलं त्या कड्याला घासूनच त्या व्याधाने बाण तयार केला होता. आणि श्रीकृष्ण यादव कुळातले होते, त्यांच्या मृत्यूला केवळ निमित्त ठरलं, ते मुसळ जे आहे तेच निमित्त ठरलं. व्याधाचं हृदय मात्र भरून आलं की आपल्या हातून हे फार मोठं पाप घडलं की आपण श्रीकृष्णाला मारलं असं त्याला वाटलं, पण कोणीतरी हे कार्य निमित्त मात्र करायला हवंच ना. त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्याला असं म्हणाले, व्याधा अरे तू माझा मित्र आहेस, तू चिरकाळ स्वर्गसुख उपभोगशील, कारण माझं अंतिम जे मृत्यूचं जे कार्य आहे ते तुझ्या हातून घडलंय, हे महत्वाचं आहे. आणि त्याला भरपूर आशीर्वाद दिले आणि श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य संपवलं. त्यावेळेला तिथे सर्व देव जमले होते. श्रीकृष्णाचं शरीर जे आहे ते योग मार्गाने परमधामाला गेलं असं सांगितलं जातं. आजही हे प्रसंग नको वाटतात, पण एक समाधान आहे की देहरूपाने हे दोन्ही युगपुरुष आपल्या बरोबर नसले तरी ते आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या स्मरणाने केवळ आपल्याला केवढा धीर येतो हे आपण सगळेजण अनुभवतोच. पण हे जसं अवतार कार्य संपलं तसंच आपल्या उपक्रमाच्या समारोपाकडे पण जाण्याची आता वेळ आलेली आहे. गेले 5 दिवस आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण ही अलौकिक चरित्र आणि त्यांची नीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चरित्र एकमेकांची आठवण करून देणारी आहेत. महर्षी वाल्मिकींनी एक कथासूत्र पकडलं आणि त्यातून श्रीरामाचं संपूर्ण चरित्र रेखाटलं, पण श्रीकृष्णाचं असं सलग चरित्र लिहिलं गेलेलं नाही.
पण महाभारत आणि हरिवंश जर हे दोन ग्रंथ बघितले तर त्यांच्या एकत्रीकरणाने आपण श्रीकृष्ण चरित्र आणि त्यांची नीती समजावून घेऊ शकतो. आजपर्यंत अनेक अवतार होऊन गेले तरी राम आणि कृष्ण यांचा जप करत त्यांना आपल्या हृदयाशी आपण जपलंय. दोघेही विष्णूचा अवतार आहेत, पण तरी दोघांच्या भूमिका पूर्णपणे वेगळ्या आहेत. मर्यादांचं पालन करत वाटचाल करणाऱ्या श्रीरामांनी आपलं दैवत्व बाजूला ठेवून मानवी भूमिका पूर्णपणे समरसून वठवलेली बघितली. या उलट भगवान श्रीकृष्ण अहम ब्रह्मास्मी या भूमिकेवर स्थिर राहून जीवन व्यवहार करताना दिसतात. आपण परब्रह्माचे पूर्णाकार आहोत ही भूमिका भगवान श्रीकृष्णाने आपल्या मानवी चरित्रात ते कधीही विसरले नाहीत. हा या दोन्ही अवतारांमधला फरक आपल्याला बघायला मिळतो. विष्णूचा अवतार असून देखील एक मर्यादा पुरुषोत्तमाची भूमिका वठवतो, स्थितप्रज्ञ शांत राहून. तर एक पुष्टी पुरुषोत्तम आहे, मिश्किल खेळकर पण तितकाच गूढ आणि रहस्यमय. या दोघांच्या भूमिकेतलं साम्य, वेगळेपण, त्यांचे गुण, साधर्म्य, यांची नीती या सगळ्याचा विचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आम्हाला दोघींनाही कल्पना आहे की हा प्रयत्न अपुरा आहे. तरीही आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असणार याची खात्री आहे. राम आणि कृष्ण या दैवतांच्या चिंतनातनं आपल्यालाही आपल्या कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात बरंच काही शिकायला मिळतं आणि ते शिकण्याचा प्रयत्न आपण करूया. आम्हाला हे मांडण्याची संधी इथे दिली त्याबद्दल मी ह्या दोन्ही ज्या संस्था आहेत त्यांचे मी आभार मानते. सकल संत विचार मंच आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांचे मी मनापासून आभार मानते. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंख ती विखारी, मदमोह लोभ सुसरी किती डंख ती विखारी, ते दुःख शांत बाया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे, सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे, त्या वादळातुनिया नेईल राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, भ्रम भोवर्यात अडली नौका परी न बुडली, भ्रम भोवर्यात अडली नौका परी न बुडली, धरुनी सुकाणू हाती बसलेत राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, ही राम नाम नौका
भवसागरी तराया. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. तारी तारी राम राया दीनदास लागे पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. प्रभु रामचंद्र की जय. पुन्हा असाच कार्यक्रम आम्ही घेऊन पुन्हा तुमच्या समोर सादर करू अशी निश्चित खात्री देते. आणि आता पुढच्या कार्यक्रमापर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.